नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर विचारांचं, सामाजिक चळवळीचं आणि परिवर्तनाचं शहर. पण सध्या या शहराच्या प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक सिग्नलवर एक वेगळंच चित्र दिसतंय. कुठे फुटबॉल स्पर्धेचे मोठे मोठे बॅनर, कुठे परदेशी फुटबॉलपटूंचे कटआउट, कुठे नेत्यांच्या वाढदिवसाचं होल्डिंग, कुठे निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन, तर कुठे भावी नेत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव. कोल्हापुरात तर अलीकडं परदेशी फुटबॉल खेळाडूंचे प्रचंड मोठे बॅनर लावले गेले. तरुणाईंनी ते डोक्यावरही घेतले, फोटो काढले, सोशल मीडियावर स्टेटस ठेवले. खेळावर प्रेम असण्यात गैर काहीच नाही, पण एक प्रश्न विचारासा वाटतो. पेपरफुटी झाली, हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलं. एकही चौक त्या विरोधात उभा राहिला का? महिलांवर अत्याचार झाले, मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर झाले. किती बॅनर लागले. ड्रग्सचं जाळं वाढत आहे, तरुण व्यसनाधीन होत आहेत. किती जनजागृती मोहीम राबवली. आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. बेरोजगारी, सायबर फसवणूक, रस्त्यावरील अपघात, पर्यावरणाचा ऱ्हास, पंचगंगा प्रदूषण, पाणी टंचाई आणि वाढती गुन्हेगारी या प्रश्नासाठी किती कटआउट उभे राहिले. आज परिस्थिती अशी झाली आहे की एखाद्या नेत्याचा वाढदिवस आला की संपूर्ण शहर बॅनरनं झाकलं जातं. एखाद्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली की अभिनंदनाचं फलक लागतात. पण एखादी मुलगी असुरक्षित वाटते, एखादा विद्यार्थी नैराश्यातून आत्महत्येचा विचार करतो, एखादा शेतकरी अडचणीत सापडतो, तेव्हा समाजाच्या भिंती मात्र रिकाम्या दिसतात. प्रश्न खेळाचा नाही, प्रश्न नेत्यांच्या शुभेच्छाचाही नाही, प्रश्न आहे प्राधान्याचा. समाजासाठी आपल्या भिंती, चौक आणि बॅनर कधी बोलणार? प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक क्रीडा मंडळ, प्रत्येक सामाजिक संघटना आणि प्रत्येक युवा मंडळाने वर्षातून किमान काही दिवस तरी समाज जागृतीसाठी राखून ठेवायला नकोत का? महिलांच्या सुरक्षेसाठी, व्यसनमुक्तीसाठी, पेपर फुटी विरोधात, तरुणांच्या मानसिक आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी, शिक्षणासाठी. कारण एका वाढदिवसाच्या पोस्टरने मतं मिळू शकतात, पण एका जनजागृतीच्या पोस्टरने एखाद्याचा जीव वाचू शकतो. आज कोल्हापूरने स्वतःलाच एक प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आपण बॅनरचे चेहरे मोठे करत आहोत की समाजाचे प्रश्न छोटे करत आहोत? कारण शहराची ओळख केवळ मोठ्या मोठ्या होल्डिंगनी होत नाही, ती होते त्या शहराच्या सामाजिक संवेदनशीलतेने, त्यांच्या जागृतीने आणि त्यांच्या प्राधान्यक्रमाने. आणि जर आपल्या चौकात फक्त शुभेच्छाचे बॅनर दिसत असतील पण समाजाच्या वेदना दिसत नसतील, तर ही केवळ बॅनर संस्कृती नाही, तर ती समाजाच्या संवेदनशीलतेची धोक्याची घंटा आहे. ज्या शहरात वाढदिवसासाठी जागा आहे तिथे समाज जागृतीसाठी ही जागा असलीच पाहिजे. नाहीतर भिंती रंगतील पण समाज काळवंडातच राहील. तुम्हाला काय वाटते? नक्की कमेंट करा आणि पाहत राहा तारा न्यूज.